नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मार्फत गट क पदांची सरळ सेवा भरती केली जाणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात परमनंट जॉब तुम्हाला पाहिजे असेल आणि तो देखील गव्हर्नमेंट, तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे. तब्बल 260 पदांची ही बंपर भरती असणार आहे, ज्यासाठी 86,000 पर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे. मित्रांनो, लिपिक पदांची ही भरती महाराष्ट्र शासनामार्फत केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आपण आज व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महाट्रान्सको म्हणजेच महापारेषण या कंपनीमार्फत तब्बल 260 पदांची बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे. मित्रांनो, परमनंट पद्धतीने गट क संवर्गातील हे जे पद आहे हे भरले जाणार आहे. सरळ सेवे पद्धतीने या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. मित्रांनो, निम्मत्तर लिपिक या पदाची ही वॅकन्सीज असणार आहे. वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी असणार आहे याचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तब्बल 260 पदांची ही बंपर अशी भरती असणार आहे, ज्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे. वेतन श्रेणी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 34,555 ते 86,865 प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त कंपनीमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील तुम्हाला या पदांसाठी दिले जाणार आहे. मित्रांनो, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी तुमची असणं आवश्यक असणार आहे. विशेष म्हणजे फ्रेशर उमेदवार या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. मित्रांनो, BCom आणि MSCITची परीक्षा उत्तीर्ण असणं या पदासाठी या ठिकाणी आवश्यक असणार आहे. वयोमर्यादा तुम्ही बघू शकता. 3 एप्रिल 2025 रोजी तुमचं वय जे आहे ते 18 ते 38 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्ष वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, माजी सैनिकांसाठी 3 वर्ष, दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष, तर महापारेषण कंपनीमध्ये जे कर्मचारी आता काम करत आहेत त्यांच्यासाठी 57 वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, निवड पद्धत तुम्ही बघू शकता. उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन तुम्हाला या परीक्षेसाठी विचारले जाणार आहे. यामध्ये मित्रांनो 130 प्रश्न विचारले जाणार आहे. 150 मार्क्ससाठी हे प्रश्न असणार आहे, ज्यासाठी 120 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे. तुमचं प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुमच्या विषयाचं नॉलेज या ठिकाणी चेक केलं जाणार आहे. त्यासाठी 50 प्रश्न 110 गुणांसाठी विचारले जाणार आहे. तर बाकी जनरल ॲप्टिट्यूड, रिजनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेजवरती देखील तुम्हाला 80 प्रश्न 40 मार्क्ससाठी या ठिकाणी विचारले जाणार आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो 130 प्रश्न 150 मार्क्ससाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे. त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. 0.25 इतके मार्क प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी तुमचे या ठिकाणी कापले देखील जाणार आहे. मित्रांनो, यामध्ये परीक्षा केंद्र तुम्ही बघू शकता. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये तुमचं परीक्षा केंद्र तुम्हाला निवडता येणार आहे. यामध्ये अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर. तुमच्या अकॉर्डिंगली कोणतेही 3 सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी या ठिकाणी निवडू शकणार आहात. त्यानंतर मित्रांनो, परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता. खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी 300 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. त्यानंतर दिव्यांग जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या पदासाठी घेतलं जाणार नाही. उरलेल्या उमेदवारांनी परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे. बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये मित्रांनो साधारणपणे मे-जून 2025 रोजी तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. मित्रांनो, यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. त्याच व्यतिरिक्त महाराष्ट्राचं रहिवास प्रमाणपत्र देखील या पदांसाठी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस या संपूर्ण गोष्टी तुमच्या चेक केल्या जाणार आहे. मित्रांनो, ज्या उमेदवारांना मराठी भाषा येत नसेल अशा उमेदवारांना 3 वर्षाच्या आत जॉईन केल्यानंतर विभागीय मराठी परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक असणार आहे. म्हणजे डिपार्टमेंट मार्फत या ठिकाणी तुमची मराठी भाषेची परीक्षा घेतली जाणार आहे, ती तुम्हाला उत्तीर्ण करणं आवश्यक असणार आहे. आणि ज्या उमेदवारांना मराठी भाषा येत असेल अशा उमेदवारांनी माध्यमिक शालांत परीक्षेचं प्रमाणपत्र किंवा त्या संदर्भाचा कोणताही एखादा प्रूफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे. बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरतेवेळी देणार आहे
तो चालू स्थितीत असलेलं देणं आवश्यक असणार आहे. जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी भरणार आहे ती संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक भरणं आवश्यक असणार आहे. बाकी संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला www.mahatransco.co.in या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे. या संकेतस्थळावरती जाऊन करिअर या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म देखील ऑनलाईन पद्धतीने भरू शकणार आहे. या संकेतस्थळाची लिंक तुमच्या माहितीसाठी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. फॉर्म भरताना फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असेल, डॉक्युमेंट असेल, कशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करणं आवश्यक असणार आहे, त्याची साईज किती असली पाहिजे याच्या संपूर्ण गाईडलाईन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. याची देखील PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बाकी तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार किती वॅकन्सीज असणार आहे, कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी असणार आहे हे संपूर्ण डिटेल या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये चेक करू शकणार आहे. ही ॲडव्हर्टाईजमेंटची जी PDF आहे ती मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.